सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांचा सन्मान होतोय, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। ॲडव्होकेट प्रथमेश पाटील यांचा सन्मान करतील आयोजक। हा सन्मान होतोय तुमचा, मी विनंती करते मान्यवरांना की आपण सन्माननीय प्रथमेश पाटील सरांचा सन्मान करायचा आहे। जय हनुमान धेरण संघाचे सर्वे सर्वा एक जबरदस्त व्यक्तिमत्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांचा सन्मान केला जातो। NIS कोच ज्यांच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवले गेले। जाईल एक अजिंक्य पाटील सरांचा सन्मान होतोय, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। धन्यवाद सर, हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल आणि या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल। क्रीडांगण नंबर 2 वर पुढील होणारा सामना गणेश क्लब उरण पनवेल स्पोर्ट पनवेल। आपणासाठी पहिला पुकार। TBM कारावी जय हनुमान धेरण। काय सामना होईल, पारस शिर्के विरुद्ध सुमित पाटील। धडाकेबाज सामना थरथराट तुम्हाला पाहायला मिळेल। क्रीडांगण नंबर 1 वर अभिषेक भोईर एक चपराट खेळाडू 33व्या राज्य अजिंक्य स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आणि मोठमोठे गार केले गंमत मध्ये असं म्हणावंच लागेल। क्रीडांगण नंबर 3 वर वाईसूद ओढांगी नवतरुण कारावी। आपण सुद्धा चला, अंतिम पुकार। एक जबरदस्त खेळ आता तुम्हाला पाहायला मिळेल। धेरण म्हटलं तर समीर हिरवे, सुमित पाटील, स्मित म्हात्रे यांचा संगम तर रोहन पाटील दुखापत होऊन सुद्धा मैदानात दाखल झालाय। कामावर जायला उशीर होईल कारण आजची स्पर्धा 6 वाजेपर्यंत यशाकडे वाटचाल करेल, मग समजेल फशिपला कसा उशीर होतो। क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार कालभैरव बोरजे विरुद्ध सत्यनारायण नवेगाव। हा सामना क्रीडांगण नंबर 1 वर होईल।
हल आता मात्र उंच उंच शिखराकडे ही वाटचाल करते ही स्पर्धा। मोहित मडवी पहिली चढाई एक गुण प्राप्त केला पहिल्या रेड मध्ये मोहित मडवीनं, तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल मोहित मडवी। मात्र माघार पुन्हा एकदा ऑफर चालू ठेवायची का? मोहित मडवीसाठी एका चढाईत 2 गुण 500 रुपये। नाव काय? वर्सुईवासी संघाच्या कोणी खेळाडून एका चढाईत 2 गुण प्राप्त केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रणित मडवी यांच्याकडून। हो चढाई शारीरिक हाल आहे। यश पाटील एक तुफानी वेग मैदानात दाखल झालाय। भूकंपासारखा आघात, विजेचा तडाखा आता मात्र नक्कीच मिळेल। अलग ही लेवल का बंदा साहिल पाटील चढाईसाठी दाखल झाला। अंगावर काटा आणणारा हा क्षण, तर तिकडे करण पाटील बोनस टिपतोय। हॅलो हॅलो ओहो माणक्याला झिंजण्या येतील असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। शिवशंभो पाटणेश्वर यश पाटील मैदानात आहे। चकित करणारी ही चपलाई ओ हो बेधुंद कमाल कमाल झाली आहे। उडवलाय मैदानाच्या बाहेर। काय क्षेत्ररक्षण केलंय। 300 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक। सुमित भोईरला पुन्हा एकदा 200। हा छोटा बाकासूर आहे। काही क्षेत्ररक्षण आहे। हो साहिल पाटील धडाडलाय मैदानात। आज सुमित भोईरला संधी मिळाली। या खेळाडूनं पनवेल मध्ये इतिहास रचला होता हो। हा खेळाडू सुद्धा नौका नौकुर आहे, कोरा आहे, नवीन सॉफ्टवेअर आहे। काही बदल आली ते छान आहे हो। शिवशंभो पाटणेश्वर हे महायुद्ध पेटलंय। क्रीडांगण नंबर 2 वर पारस शिर्के जय हनुमान धेरणच्या प्रांगणात प्रत्युत्तरास दाखल झाला। सुमित पाटील शिवशंभो पाटणेश्वरच्या प्रांगणात साहिल पाटील याला थांबवू शकेल का? हो धुमाकूल मैदानात
पुन्हा एकदा 500 रुपयाचा पारितोषिक हा जे मगाशी लावलं तर 2 गुणांसाठी जमा होत आहेत. चला 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 सामना चालू करून घ्या. हॅलो आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ रे. चला पाठीराख्यांनो तुफानी आक्रमण गर्जना फोडणारा हा सामना तुमच्या भेटीला आलाय. पेण तालुक्यातील हे दोन्ही संघ थोडा कमी करा आवाज. सामना चालू करा. 5 गुण सुमित पाटील चमकलाय. मोठी चढाई केली आहे. एका चढाईत 5 गुण. या मैदानावरची मोठी चढाई म्हणावी लागेल. चढाई करतोय शिवशंभो पाटणेश्वर संघाकडून. हो हो मोहित आणि सुमित भोईर एवन जोडी आहे हो. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. कधी कुठून घुसतोय तो खेळाडूला सुद्धा समजत. असे खेळाडू मैदानात हवे हो. जसा काय शब्बीर बापू साहिल पाटील. हो 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 डोल्यात झणझणीत आनंद अंजन टाकतो. मन सुन्न करणारा हा सामना. पाटणेश्वर संघ मेहनत घेतोय मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कमाल केलेली आहे. 2 वर हितेश म्हात्रेची चढाई आहे. आज सागर म्हात्रे विकी ठाकूरची कमतरता जाणवते शिवशंभो पाटणेश्वर संघाला. स्मित म्हात्रे क्रीडांगण नंबर 2 वर. साहिल पाटील भेदक नजर. 2-13 एक हाती सत्ता भिरकावेल का हा संघ. ओ हो कमाल केली आता मात्र मैदानात शिवशंभो पाटणेश्वर. संकट मोचक असिफ मनियार धडाडला हा खेळाडू. मी म्हटलं की आसिफ मनियार हा सुद्धा तारुकचा एक काय सामना भिरकवून लावलाय. किती गुण? 3 गुण. तीन गुण मिलती.
रोहन पाटील बोनस टिपतोय. संदेश पाटील मैदानात आहे. साहिल पाटील आता मात्र पुन्हा एकदा चढायला. तर आकाशात उडतोय पक्ष्यांचा धावा आणि उचडे गावात फक्त कबड्डीवाल्यांची धावा अशी म्हणावीच लागेल. काय माहोल झाला. साहिल हसतो. पुन्हा एकदा आसिफ मनियार चढाईसाठी निघालाय. हाच तो खेळाडू ज्यांनी खरोखर संकटमोचक ठरला. संजीवनी आपल्या संघाला घेऊन आला. खोलवर चढाईचा माणस आहे. समोर सुमित भोईर आहे, मोहित मडवी आहे. काही शक्य आहे हो. दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 1 वर कालभैरव बोर्जे सत्यनारायण नवेगाव. क्रीडांगण नंबर 2 वर चला चला सामंजस्यपणा दाखवा दोघांनी सुद्धा. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना विनंती आहे, सामंजस्यपणा दाखवा.
सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आसिफ मणियार चढाईसाठी हाच खेळाडू मगाशी संकटमोचक ठरला होता वादली खेळी करतोय मैदानामध्ये बोनस पॉइंट आता ऑफ आहे दर्जेदार सामना होईल खेळाडूंना खेळ खेळू द्या समोरचे बसून घ्या मित्रांनो चला बसून घ्या बसा तुम्ही पण खाली आणि मधले रसिक वर्ग तुम्ही आता मध्ये कशाला जरा बाजूला व्हा ते सुद्धा सामने चालू आहेत चला लहान मुलांना बाजूला व्हा सहकार्य करा या स्पर्धेला मित्रांनो या वर्षीच्या हंगामातील जवळजवळ शेवटची स्पर्धा मी म्हणेन खेळू द्या खेळूना खेळू द्या पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची साहिल पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी चला चला आयोजक मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय त्रुटीत कालाचा अवलंब केला जाईल चला चला सर्वांनी बाजूला व्हा चला चला आयोजक तुम्ही काही नका करू चला होतील सामने व्यवस्थित तुम्ही सुद्धा शांत रहा एवढी मोठी स्पर्धा आपण आयोजन केले आहेत अनेक रसिक वर्ग ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत आपण सहकार्य करा बसतील बसतील सर्वजण बसतील रसिकांना विनंती आहे जरा बसून घ्या मित्रांनो तुम्ही सुद्धा मधले रसिक वर्ग जरा सहकार्य करा आता मात्र आसिफ मणियार की यश पाटील तुफानी दमाचा हा रेडर वज्रनाडी रेडर म्हणावा लागेल चढाई करतोय आणि आघात केलाय गुणबलक 14-6 प्रत्युत्तरास दाखल होईल साहिल पाटील वाशी संघाचा एक अद्भुत आविष्कार अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडूची वर्णी लागलेला हा खेळाडू आणि काय भेदक मारा साहिल पाटील आसिफ आता मात्र अभिषेक भोईर मैदानात आहे कुणाचा कंट्रोल असेल कुणाचा कंट्रोल सुटेल या वर्षीच्या हंगामात वर्सोई वाशी संघाचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढलाय याच्या मागे मेहनत खूप महत्वाची वाशीचे दोन्ही संघ मग वर्सोई वाशी असो जय भवानी वाशी दोन्ही संघांनी मेहनत घेतली 15-6 क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक 10-12 का लाजवाब 3 वर नवतरुण कारावी संघाकडून चढाई करेल ओढांगीच्या प्रांगणात मिथून मोखल यश पाटील कुमार गटाचं महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व ओहो अभिषेक भोईरी अभेद भिंतीला भगदाड पाडलंय ती यश पाटीलनं
दोन्ही संघांच्या खेळूंची उंची पाहिली तर समसमान आहेत, शरीरयष्टी सुद्धा समान आहे, परंतु ध्येय प्रत्येकाचे अलग अलग असू शकतात. मोहित मडवी हा सुद्धा एक चमत्कार आहे. हो हो, मोहित मडवी 1000 रुपयाचं पारितोषिक एक गुण मिळवला तरी प्रणित मडवी यांच्याकडून. ज्याप्रमाणे हनुमंतरायानं संजीवनी आणली होती त्याच पद्धतीने मोहित मडवीने आज संजीवनी अशी. ओ हो, पालखी उचलली गेली आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय वर्सू आयोवाशी. छान छान. परंतु यश पाटील आहे, काही शक्य आहे. हा खेळाडू धुमाकूल घालू शकतोय मैदानामध्ये. 17-7 10 गुणांची आघाडी. क्रीडांगण नंबर 2 वर 10-12. क्रीडांगण नंबर 3 वर 27-18 एक गुण. मोहित मडवीचा वापर, आपल्या ठेवणीतील शस्त्रास्त्र आता बाहेर काढावे लागतील. ती मोहित मडवीला बक्षिसांची उधळण झाली मोहित मडवीवर. ओ हो हो, बेधडक बेधडक जबरदस्त चढाई. 2 वरचा सामना आनंद देत असताना टीबीएम कारावीच्या प्रांगणात चढाईसाठी गेलेल्या हेरण संघाच्या खेळूला थांबवलंय. काय वेग आहे हो. पाटणेश्वर संघाचा हा रेड यशस्वी झालाय. रेडर मधले रसिक वर्ग जरा थोडं बाजूला हवा. आम्हाला सामना तो चुरशीचा होईल. गुणफलक छान आहे, जरा बघू द्या. 11-13 का. पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही जाऊ नका. पाठीराख्यांना सुद्धा विनंती आहे. अरे आपले खेळाडू छान खेळतायत, त्यांना प्रोत्साहन द्या. कारण तुमच्या गावाच्या नावासाठी हे 7 खेळाडू रक्ताचं पाणी करतायत. त्यांना होम्स द्या, टाळ्यांचा गजर करा, त्यांच्या पाठीशी उभे राहा. हार जीत होत असते, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला, हे विसरू नका. पुन्हा एकदा आसिफ काय करेल संघासाठी. ओ हो, काय वेग आहे हो. बोनस आहे, बोनस. ओ हो, आता मात्र आसिफला पुन्हा एकदा थांबवलंय शिवशंभो पाटणेश्वर संघाकडून. पनवेल स्पोर्ट पनवेल गणेश क्लब उरण क्रीडांगण नंबर 3 वर अंतिम पुकार. आपण विनाविलंब चला. गणेश क्लब उरण पनवेल स्पोर्ट पनवेल क्रीडांगण नंबर 3 साठी अंतिम पुकार. विनाविलंब ताबा घ्या क्रीडांगण नंबर 3 वर.
4-1 10 गुणांची आघाडी वर्सोई वाशी संघाची. हो आता मात्र साहिलला थांबवलंय. यश याला संजीवनी मिळाली. शेवटची 4 मिनिटं 9 गुणांची आघाडी मोडून काढेल का यश पाटील? काही शक्य आहे. बोनस क्रीडांगण नंबर 3 वर गणेश क्लब उरण प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल. पनवेल स्पोर्ट पनवेल 3 वर चला. एक दर्जेदार सामना क्रीडांगण नंबर 2 वर. हितेश म्हात्रेची चढाई श्रृंखला पडेल का? आणि रेडर मैदानाच्या बाहेर जबरदस्त क्षेत्ररक्षण हनुमान धेरण संघाकडून. शांतता संयम कार्यक्रम कुणाचा होईल क्रीडांगण नंबर 2 वर. काही मिनिटांचा कालावधी बाकी. 11-14 3 गुणांची आघाडी धेरण संघाकडे. जो सामना झाला नवतरुण कारावी विरुद्ध वायसुद ओढांगी यामध्ये नवतरुण कारावी संघ 9 गुणांनी विजय झालेला आहे. धन्यवाद. स्मित म्हात्रे चपल चतुर चाणाक्ष. चढाई करेल संदेश पाटील. बारा 14 निसटती हार संघाला पत्करावी लागेल. परंतु काय होईल? इकडे यश पाटील धडाडतोय. भेदुंद होऊन खेळी करतोय. खोलवर चढाई आणि सामना रंगेल मैदानात. हो क्षेत्ररक्षण झालं धेरण संघाकडून आणि विजयाचा शंखनाद करतोय तो जय हनुमान धेरण. तिथे होणारा सामना गणेश क्लब उरण पनवेल स्पोर्ट पनवेल क्रीडांगण नंबर 3 वर चला. ताबा घ्या. क्रीडांगण नंबर 1 वर कालभैरव बोरजे प्रतिस्पर्धी संघ सत्यनारायण नवेगाव. एक 21-14 यश पाटील पुन्हा एकदा चढाईवर. हो छान क्षेत्ररक्षण. गणेश क्लब उरण संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही संघ आलेले आहेत. सामनाधिकारी सामना क्रीडांगण नंबर 3 चालू करून घ्या. मधली जी गर्दी झालेली आहे ती आयोजकांचीच आहे की काय? आता काहीतरी ठोस भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहे. कालभैरव बोरजे सत्यनारायण नवेगाव क्रीडांगण नंबर 1 साठी अंतिम पुकार 2 साठी.